अरविंदजी, मला हेच विचारायचं आहे, तुम्ही सावनेरचे उपनगराध्यक्ष आहे. आतापर्यंतच्या तुमच्या कार्यकाळात गावाचा काय काय विकास झालेला आहे, कोणत्या मुख्य समस्यांवर तुम्ही फोकस केला आहे आणि फ्युचरमध्ये विकासाला घेऊन काय प्लॅन राहील? सध्या जे आपल्या शहरातील नागरिक आहेत त्यांचे मुख्य समस्या असतात रोड, नाली, वीज पुरवठा आणि पाणी. तर आम्ही एक रस्ता प्रकल्प शासनाकडून मंजूर करून घेतला आहे केंद्र शासनाकडून. तो प्रकल्प आमच्या 27 कोटी रुपयांचा आहे आणि 12 कोटी रुपये आम्हाला प्राप्त झाले आहे आणि 10 कोटी रुपयांचे रोड आणि एक कोल्हार नदीवर आम्ही एक मोठा पूल बांधलेला आहे. तर आम्ही आता समोरच्या निधी आम्ही शासनाकडून आणून पूर्ण आपल्या शहरातले रस्ते तयार करणार आहोत, सिमेंट रोड. आणि त्या शासनाच्या निधीतून मला असं वाटतं की जवळपास 70 ते 80% सावनेर शहरातील रोड पूर्ण होतील पुढच्या 2-3 वर्षामध्ये. अरविंदजी, गावात आपण हे पाहिलं की इलेक्ट्रिसिटी झालं, पाणी झालं, वैद्यकीय सेवा झाली, याही एक मुख्य समस्या असतात. पर्याप्त मात्रेत उपलब्ध आहेत का? हां, पाण्याच्या बद्दल असं आहे की शहरात आम्हाला आता दिवसेंदिवस आमचे नंबर ऑफ कनेक्शन वाढत आहे आणि पाण्याची सोय आमच्याकडे कमी आहे. तरी सुद्धा आमच्या इथे पाण्याच्या 2 टाक्या आहेत, त्याच्यात आम्ही व्यवस्थित नियोजन करतो. परंतु आमच्या इथे तिथे कन्हान नदीवरून जे पाणी येते, तर आता कन्हान नदीवर कोच्ची डॅम बनत असल्यामुळे तिथलं पाणी आम्हाला आता 1-2-3 वर्षात कमी होईल. म्हणून आम्ही आता कोच्चीवरून खापा आणि खापा टू सावनेर पाणी आणण्यासाठी आम्ही एक योजना तयार करत आहोत. MGPला आम्ही एस्टिमेट बनवायला दिलं सुद्धा आहे आणि शासनाकडून याच्यासाठी निधी मिळाल्यानंतर कोच्चीवरून जेव्हा पाणी येईल तर आमची जी पाण्याची समस्या आहे सावनेर शहराची ही नेहमीसाठी संपून जाईल. अरविंदजी, गावात बेरोजगारी एक मुख्य समस्या राहते. नगर परिषदेमार्फत बेरोजगारांना रोजगार देण्यामार्फत काही योजना आहेत का? बेरोजगारांना रोजगार देण्याबद्दल नगर परिषदेला योजना नाही आहे, परंतु बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी आमच्या सावनेर शहराच्या मध्यभागी एक आमच्याकडे जवळपास 2-3 एकर जागा आहे. ती जागा फायर ब्रिगेडसाठी रिझर्व्ह होती. ती जागा आता आम्ही एक ठराव केला 1-2 महिन्या अगोदर आणि त्याचं रिझर्वेशन जे होतं आम्ही कमर्शियल करत आहोत. कमर्शियल केल्यानंतर तिथे एक मोठा मॉल आम्ही तयार करणार आहोत आणि मॉलमध्ये तयार केल्यावर जवळपास 100 ते 200 लोकांना तिथे रोजगार आम्ही देणार आहोत, म्हणजे दुकान देऊन त्यांना. असे आम्ही वेगवेगळ्या जागी आता एक नगर परिषदची हायस्कूल आहे तिथे, एक बसस्टँडच्या मागे, नेहरू मार्केटच्या मागे असे मॉल तयार करून बेरोजगारांना रोजगार देण्याच्या सुद्धा आम्ही सोय करत आहोत. अरविंदजी, गावात आपण पाहिलं की गावामध्ये फॅक्टरीज झालं किंवा इंडस्ट्रीज मॅक्सिमम विदर्भामध्ये किंवा विदर्भामध्ये जे गावं आहे त्याच्यामध्ये यायला नाही पाहत आहे. काय कारण तुम्हाला याचं वाटतं आणि जर आले तर किती फायदा होईल आणि काय कुठेतरी शासनाचं दुर्लक्ष होत आहे का? त्या हिशोबाने जर फॅक्टरीबद्दल विचार केला तर सावनेर शहरामध्ये आमच्या लगतच MIDC आहे, पुष्कळशा फॅक्टरी इथे आहेत. पण इथे एक असं आहे की सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आमच्या ग्रामीण भागामध्ये आता लेबर क्लास जो आहे तो उपलब्ध होत नाही. म्हणून इकडे फॅक्टरीवाले थोडे आकर्षित न होण्याचं ते एक मुख्य कारण आहे. परंतु जर समोर चालून इथे जर फॅक्टरी आल्या आजूबाजूच्या, कारण आता इंडस्ट्रियल झोन डिक्लेअर झालेला आहे, इथून जवळपास केवळचं एक 6-7 किलोमीटर गाव आहे. इंडस्ट्रियल झोन तिथे डिक्लेअर झाल्यामुळे आता तिथे पुष्कळशा फॅक्टरी येणार आहे आणि या ग्रामीण भागातल्या रोजगारांना तिथे रोजगार मिळणार आहे. एक WCL आमच्या इथे आहे. WCLमध्ये आता पुष्कळशा लोकांच्या जमिनी चालल्या आहेत. त्याच्यात शासनाला ज्यांच्या जमिनी शासन घेतील त्यांना रोजगार मिळावा यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करणार आहोत. आता अहिर साहेब आले होते काही एक 8-15 दिवस अगोदर सावनेरला. हा प्रश्न आम्ही त्यांच्यासमोर मांडला आहे. तर त्यांनी सांगितलं आहे की ज्याची जमीन जाईल त्याला 100% नोकरी मिळेल आणि मोबदला पण मिळेल. अरविंदजी, एक शेवटचा प्रश्न विचारतो. मेट्रो सगळीकडे फैलून राहिली आहे. मेट्रोचा किती फायदा ग्रामीणच्या भागातल्या लोकांना होऊ शकतो? मेट्रोचा फायदा जास्तीत जास्त सावनेर आपल्या नागपूर शहरातल्याच लोकांना होईल. कारण मेट्रो ही आमच्या जे सावनेर रोड आहे तर त्याच्या त्या पागलखान्यापर्यंत मेट्रो येणार आहे. त्याच्यामुळे मेट्रोच्या ग्रामीण भागाच्या लोकांना तेवढा फायदा होणार नाही. परंतु भविष्यात जर ते मेट्रो समोर आली किंवा कामठीला आली, पाटणसावंगीपर्यंत आली किंवा तिकडे आजूबाजूला कळमेश्वरला गेली, थोडं जर त्यांचा रूट जर लांब केला तर मला वाटते की ग्रामीण भागाच्याही लोकांना त्याचा फायदा मिळेल. जी अरविंद, खूप खूप धन्यवाद.